नमस्कार, मी कस्तुरी. द इन्स्पायर्ड स्टोरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत अशा व्यक्तीशी गप्पा मारायला जो लहानपणापासून ज्याला महाराजांचा बाळकडू मिळालेला आहे आणि तो महाराजांचे जे विचार आहेत, विचारसरणी असतील, राहणीमान असेल, त्यांचं शस्त्र असतील, हा जो वारसा त्याला मिळालेला हा पुढे नेत तो माणूस प्रत्येक क्षेत्रात उतरून प्रत्येक क्षेत्रात महाराजांचं एक असं गोष्ट करतो की महाराज झळकले पाहिजेत. सो ते माध्यम असू दे, चित्रपटांचं माध्यम असू दे, किंवा शस्त्र शिकवणं असू दे, नंतर लाठीकाठी असू दे, किंवा एक स्वतःचं दालन सुरू करणं जिथे महाराजांचं पेहरावा कसा असेल, त्यांची शस्त्र कशी होती, नंतर त्यांचे राज्याभिषेकाच्या वेळेसचे एक्सप्रेशन्स कसे होते, ते प्रत्येक गोष्ट उतरवणं, महाराजांचं प्रत्येक शिकवण रिअल लाईफमध्ये उतरवण्याचं काम ह्या माणसाने केलं आहे. आणि ही लेगेसी तो अजूनही पुढे नेत आहे. मग राजवारसा प्रोडक्शन्स असू दे, राजवारसा आर्टी क्राफ्ट्स असू दे, राजवारसा रॉयल रेंटल्स असू दे, तो प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. आणि फ्युचरमध्ये ते बरेच काही नवीन गोष्टी आपल्याला दिसणार आहेत. सो इट्स नन अदर दॅन प्रद्योत पेंढारकर. यांच्याशी मी आज गप्पा मारलेत, तेही त्यांच्या दालनमध्ये येऊन त्यांचं काय ते शस्त्र, महाराजांचे शस्त्र कसे होते ते आपण बघणार आहोत. नंतर त्यांच्याकडून ऐकणार आहोत त्यांचा इतिहास कसा होता, ते त्यांना नावं काय आहेत प्रत्येक शस्त्राला, नंतर त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय काय केलं आहे हे आपण सगळं डिटेलमध्ये त्यांच्याकडून ऐकणार आहोत. सो चला आपण त्यांच्या दालनला भेट देऊया, नंतर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि सगळं नीट बघूया. त्यांचे अपकमिंग आर्टी क्राफ्ट्स काय आहेत, सगळं डिटेलमध्ये बघूया. चलो लेट्स गो. नमस्कार, मी प्रद्योत प्रशांत पेंढारकर. राजवारसा आर्टिफॅक्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शस्त्र या विषयावर आम्ही 2012 पासून काम करतोय. शिवकालीन युद्धकला म्हणजे लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा, भाला या सगळ्या कला शिकवण्याचं काम आम्ही 2020 फेब्रुवारी रोजी चालू केलं. आज तव्यात ते अखंड चालू आहे. आणि त्याच्यातच भर म्हणून आम्ही हे एक दालन चालू केलंय जिथे शिवकालीन शस्त्र तुम्हाला हाताळता येतील, तुम्हाला बघता येतील. ती शस्त्र नक्की कशी होती, शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्राचे आधारे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ती शस्त्र कशी होती. बरेच लोक म्हणतात 60-65 किलोची तलवार होती, महाराज बसल्या बैठकीला 10 भाकऱ्या खायचे. त्यातलं तथ्य काय, ती तलवार खरंच किती जड होती. जर आपलं वॉरार्ट हे गोरेला वॉरार्ट आहे तर खरंच एवढ्या जड शस्त्र घेऊन ती महाराज लढू शकत होते का. गोरेला वॉरार्ट म्हणजे वाऱ्याच्या वेगाने यायचं, वाऱ्याच्या वेगाने मारायचं, वाऱ्याच्या वेगाने पळून जायचं. असं असताना जड शस्त्र घेऊन कसे काय लढले असतील, त्यामागचं खरं तथ्य काय
हे सगळं तुम्हाला इथे आल्यावर बघायला मिळेल. तुम्हाला प्रत्येक शस्त्राची प्रतिकृती इथे बघायला मिळेल. शिवाजी महाराजांची काही सुंदर अशी पेंटिंग आहेत ती बघायला मिळतील. शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आम्ही काही बनवलेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या पेहराव कसा असेल, त्यांच्या हातातली कडी कशी असतील, त्यांचा जिरोटोप कसा असेल, याच्यावरती अभ्यास करून आम्ही काही मूर्त्या बनवलेल्या आहेत. ते सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल. आपण पहिले बघूया शिवकालीन शस्त्र. शंभूराजे महाराजांनी खेळ विकास मंचाकडे जवळपास 550 ते 600 शिवकालीन शस्त्रांचा संच आहे. आपण ती शस्त्र वेगवेगळ्या विभागात जाऊन गोळा केलेली आहेत आणि त्याचं आपण प्रत्येक ठिकाणी प्रदर्शन मांडतो. प्रदर्शनामागचा हेतू पण हाच आहे की लहान मुलांना कळली पाहिजे शिवकालीन शस्त्र कशी होती. म्हणून आम्ही मुलांच्या हातात ही शस्त्र देतो, शाळांमध्ये भरवतो, वेगळ्या गणपती मंडळात भरवतो. आता इथं तुम्ही जे बघताय तर वरती जे आहेत ते कट्यारींचे प्रकार आहेत वेगवेगळे. त्याच्यात मराठा कट्यारे, मुघल कट्यारे, काही विजयनगरी कट्यारे आहेत, असे वेगवेगळे कट्यारीचे प्रकार आहेत. हे तुमच्या समोर हे आत्ता जे आहे याला माडू म्हणतात. मार या शब्दाचा अपभ्रंश होत होत माडू झालं. माडू म्हणजे काळविटाच्या शिंगांपासून बनलेलं शस्त्र. ज्या काळी धातूचा शोध लागला नव्हता त्या काळी प्राण्यांची शिंग, प्राण्यांची हाडं याच्यापासून शस्त्र बनवली जायची. त्याचाच हा एक प्रकार आहे. त्याच्या खाली तुम्हाला दिसत आहेत ते धोपेचे प्रकार आहेत. आता धोपेमध्ये 2 प्रकार येतात, एक वक्र झोप आणि एक सरळ झोप. ही वक्र झोप आहे. धोपेचं वैशिष्ट्य असं आहे, याचं वजन खूप कमी. म्हणजे आपल्याकडे एक झोप आहे जी 750 ग्रॅमची आहे आणि जास्तीत जास्त झोप आहे ती 1800 ग्रॅमची. म्हणजे जास्तीत जास्त 2 किलोची असलेली तलवार वाऱ्याच्या वेगाने मारण्यासाठी आणि वाऱ्याच्या वेगाने ती घेऊन पळून जाण्यासाठी याचा वापर होतो. हे सगळे जे आहेत ते धोपेचे वेगवेगळे प्रकार आहेत. सगळी शस्त्र ही तेव्हा कस्टमाइज असायची. माझी उंची, माझा शरीराचा बांधा याच्यावरती शस्त्राची बांधणी ठरायची. मी जर उंच आहे, मी जर धिप्पाड आहे तर शस्त्र कसे असेल, मी जर बुटका आहे, माझी उंची कमी आहे तर शस्त्र कसं असेल, हे त्या माणसाच्या प्रकृतीनुसार ठरायचं. त्यामुळे शस्त्रांची लांबी, शस्त्रांचा आकार हा सगळा इथं वेगळा बघायला मिळतो. आता आपल्यासमोर इथे आहे दांडपट्टा. आत्ताच महाराष्ट्र राज्यांनी राज्यशस्त्र म्हणून जी पदवी दिलेली आहे तो हा दांडपट्टा. या दांडपट्ट्याला तुम्हाला हत्तीच्या आकाराचं हा दांडपट्टा बनवलेला आहे. इथे त्याची सोंड दिसेल, इथे त्याचे दोन्ही सुळे, हे त्याचे डोळे, असा हा जवळपास एक 300-350 वर्षापूर्वीचा हा दांडपट्टा आपल्याकडे आहे. ही सगळी झाली जुनी शस्त्र. आता आपण दालनामध्ये लोकांना स्वतःच्या घरी ठेवता येतील अशी शोभेची काही शस्त्र ठेवलेली आहेत, ज्याला धार नाहीये, ज्याला काही कुठल्याही प्रकारच्या लायसन्सची गरज पडत नाही, अशी काही शस्त्र आपण इथे दालनामध्ये ठेवलेली आहेत. तर हा एक धोपेचा प्रकार आहे ज्याला पूर्णपणे पितळी काम केलेलं आहे. अशी ही मराठा धोप तुम्हाला दिसेल. याच्यात वेगवेगळे प्रकार येतात ज्याच्यामध्ये पितळी काम केलेलं असेल, चांदीचं काम केलेलं असेल, काही याच्यावरती राजमुद्रा हे केलेली आहे. याच्यावरती तुम्ही जर नीट बघाल तर इथं शिवमुद्रा, राजांची जी मुद्रा होती, प्रतिपतचंद्र लेख वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, ही इथं कोरलेली आहे. हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर याच्यातच चांदीचं काम केलेली धोप आहे, ती सुद्धा आपल्याकडे आहे. दांडपट्ट्याचे प्रकार आहेत. बऱ्याच अशा वेगळ्या समकालीन चित्रकारांनी काढलेले फोटोज आहेत, त्याच्यावरनं डिजिटल पेंटिंग करून प्रमोद मूर्ती नावाचे आपले एक चित्रकार आहेत, त्यांनी बनवलेल्या फ्रेम्स आहेत. चारुहास पंडित तुम्हाला माहित असेल, चिंटूचे लेखक, त्यांनी बनवलेल्या काही फ्रेम्स आपल्याकडे आहेत. वेगवेगळ्या शस्त्रांचे रेप्लिका किंवा शस्त्रांचे मिनिएचर केलेले फ्रेम्स सुद्धा आपल्याकडे इथे बघायला मिळतील. त्या काळी कोणती शस्त्र होती आणि ती कशी होती हे दाखवण्याचा आम्ही इथं प्रयत्न केलेला आहे. अगदी छोट्या त्याचं मिनिएचर स्वरूपात केलेलं आहे आणि त्याला प्रत्येकाला इथे नाव दिलेलं आहे, जेणेकरून ते शस्त्र काय होतं
ते तुम्हाला इथे बघता येईल. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स आपण बनवतो जेणेकरून लोकांना त्या काळी शस्त्र कशी होती, कशा शस्त्रांनी महाराज लढले असतील, मराठे लढले असतील, हे आपल्याला इथे बघायला मिळतं. दालनामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे सिंधुदुर्गावरती जी शिवाजी महाराजांची पायाचा ठसा जो आहे त्याच एक प्रतिकृती आपण इथे केलेली आहे, जी अजिबात विक्रीसाठी अजिबात नाही, पण दर्शनासाठी तुम्ही इथे कधी येऊन त्याचं दर्शन घेऊ शकता. त्याच्याच पुढे शिवाजी महाराजांची एक 4 कलर मध्ये बनवलेली राजदंडधारी आपण मूर्ती ठेवलेली आहे. शिवाजी महाराज जेव्हा त्यांचा राज्याभिषेक होणार आहे तेव्हा जाताना त्यांच्या मनात जे काही भावना असतील त्या भावना आम्ही त्या मूर्तीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पायात पादत्राणे नाहीयेत, हातात राजदंड धरलेला आहे आणि चेहऱ्यावरच्या भावना नक्की काय असतील, हे स्वराज्य निर्माण करताना आलेल्या अडचणी असतील, गमावलेले सवंगडी असतील किंवा मिळालेले नवीन सवंगडी असतील, या सगळ्या मिक्स भावना ज्या आहेत त्या आम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. युग आहे. मुलांना जे दिसतं ते त्यांच्या जास्त लक्षात राहतं. शिवाजी महाराजांचा वारसा जर पुढे चालवायचा असेल तर दृश्य स्वरूपात काय करता येईल या विचारातून आम्ही 2021 साली राजवारसा प्रोडक्शन्स नावाची आमची प्रोडक्शन कंपनी चालू केली. त्याच्या अंडर सर्वात पहिले आपण पिक्चर केला तो शेर शिवराज, अफजल खान वध, ज्याचे पोस्टर लावायला सुद्धा लोक मागे पुढे बघतात किंवा ज्याचे पोस्टर लावल्यावरती लोकांवरती गुन्हा दाखल होतो, अशा प्रकारचा चित्रपट दाखवण्याची दिग्पाल लांजेकर यांच्या मदतीने आम्ही हा पहिला आमचा चित्रपट दाखवला, ज्याच्यामध्ये अफजल खान वध हा प्रामुख्याने विषय होता. त्याच्यानंतर आम्ही सुभेदार हा चित्रपट केला. तानाजीराव मालुसरे यांच्यावरती तो चित्रपट आधारित आहे. आणि सिंहगडाची यशोगाथा, फक्त आम्ही सिंहगडाचं युद्ध न दाखवता तानाजी मालुसरेंचं आयुष्य पूर्ण कसं दाखवता येईल, रायबाचं लग्न असेल, रायबाच्या लग्नाच्या वेळेस तानाजीरावांच्या मनात काय कालवा चालली असेल हे दाखवण्याचा आम्ही त्या चित्रपटात प्रयत्न केलेला आहे. शेर शिवराज केला, चांगला रिस्पॉन्स आला. सुभेदार केला. त्याच्यानंतर आपल्यावरती फक्त ऐतिहासिक चित्रपट करतात असं शिक्का बसू नये म्हणून आम्ही एक सस्पेन्स थ्रिलर पिक्चर देखील केला, ज्याचं नाव सापळा. सापळा हे एक सस्पेन्स थ्रिलर पिक्चर आहे ज्याच्यात चिन्मय मांडलेकर आहे, समीर धर्माधिकारी आहेत. त्याच्यानंतर आम्ही केस 99 केला. टीम तीच होती. पिक्चरचे विषय फक्त बदलत होते आणि कलाकार बदलत होते. त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही एक अदृश्यम नावाचं सिरीज केली, ज्याच्यामध्ये पूजा सावंत आहे, हार्दिक जोशी आहेत, विद्याधर जोशी आहेत, सूरज जोशी आहेत. अदृश्यम हा पिक्चर जो आहे तो पूर्णपणे रहस्यमय कथा आहे. ती 2011 साली मी आणि माझी पत्नी अर्चना पेंढरकर आम्ही कोल्हापूरला जाऊन शिवकालीन युद्धकला शिकून आलो, ज्याच्यामध्ये लाठीकाठी, तलवार, दानपट्टा, भाला हे सगळं आम्हाला आमचे गुरु सुरेश ढोली यांनी शिकवलं. जे काही शिकलंय ते दुसऱ्याला शिकवावं या उद्देशाने 2012 साली आम्ही चिंचवडमध्ये त्याची शाखा चालू केली. 2012 ते 2025 आज आमच्याकडे जवळपास एक 650 ते 700 मुलं लाठीकाठी, तलवार, दानपट्टा, भाला हे सगळं शिकून गेलेली आहेत. आता मला बऱ्याचदा प्रश्न विचारतात लोक की आत्ताच्या युगात तलवार शिकून फायदा काय, जेव्हा तुम्ही तलवार हातात घेऊन फिरू शकत नाही, आणि आत्ताचं युग हे AK-47 असताना तुम्ही तलवार का शिकवताय. हा टोमणा म्हणायचा का प्रश्न म्हणायचा, पण हे बऱ्याच लोकांनी मला विचारलं. माझं त्यांना उत्तर एकच असतं, AK-47 असेल, बोफोर्स असेल, मारलेली गोळी किंवा उडवलेला तोफेचा गोळा हा काही झालं तरी पुढे जाऊनच पडणार आहे, तो फिरून तुम्हाला लागणार नाहीये. तेच तलवार असेल, काठी असेल, दानपट्टा असेल, जर तुमचं लक्ष विचलित झालं, तुमचा सराव नसेल तर सर्वात पहिले तलवार तुम्हाला लागणार आहे. मन, मस्तक आणि मनगट बळकट करणार हे शास्त्र आहे. मी त्याला शस्त्रकला नाही म्हणत तर शस्त्रविद्या म्हणतो, शास्त्र म्हणतो. कारण त्या याच्यामध्ये तुमचं मन कसं एकाग्र होतं किंवा मन कसं घट्ट होतं, तर जेव्हा मुलं आमच्याकडे शिकायला येतात तर आम्ही तलवारीची लढत बसवतो म्हणजे एक मुलगा मध्ये असतो, बाजूला 4-5 जण असतात
आणि कोणी काय मारायचं हे ठरलेलं नसतं, पण मधल्या माणसावरती सगळ्यांनी वार करायचे असतात आणि मधल्या माणसाने ते वार परतवायचे असतात, एवढंच ठरलेलं असतं. जेव्हा पहिल्यांदा कोणताही व्यक्ती, कोणताही मुलगा जेव्हा मध्ये उभा राहतो तेव्हा त्याची हिंमत होत नाही ती तलवारीची लढत खेळण्याची. त्याच्या हातात ढाल असते, तलवार असते तरीही. पण जसं जसं सराव होतो, जसं जसं त्याचं मन घट्ट होतं, तसं तसं तो म्हणतो, सर फक्त ढाल द्या तरी पण मी उभा राहतो, किंवा फक्त तलवार द्या तरी मी उभा राहतो. हे मन आम्ही बळकट इथे करतो. हे मन शिवकालीन युद्धकलेच्या सरावाने बळकट होतं. मस्तक कसं बळकट होतं, तर येणारा जो वार आहे तो कुठल्या सेकंदाला कुठनं वार येणार आहे हे माहित नाहीये, आम्ही हे ठरवलेलं नसतं. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये इथनं आलेला वार परतवायचा, इकडे मारायचंय, इकडून परत वार येतोय, त्या सगळीकडे लक्ष द्यायचं. याच्यामुळे तुमचं मस्तक विकसित होतं. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याला रिस्पॉन्स कसा द्यायचा आहे हे त्या कलेमुळे होतं. आणि मनगट कसं तयार होतं, तर ती तलवार पेलण्यासाठी जे आपण व्यायाम प्रकार घेतो त्यामुळे मनगट तयार होतं. म्हणून मन, मस्तक आणि मनगट बळकट करण्याचे ही शस्त्रविद्या आम्ही मुलांना देतोय. बरेच जण म्हणतात की स्त्रिया स्वयंसिद्ध झाल्या पाहिजेत, ठीक आहे, पण करणार कोण किंवा करणार कसं, स्वयंसिद्ध होणार कशा? तर या शस्त्रविद्यामुळे आम्ही स्त्रियांना स्वयंसिद्ध करण्याचं काम करतोय. जे काही सध्या आजूबाजूला चाललेलं आहे तसा अघटित प्रकार आमच्या विद्यार्थ्यांसोबत होऊ नये, खरं तर कोणाच बरोबर होऊ नये, पण आम्ही प्रयत्न करतो आमच्याकडे जे आलेले आहेत त्यांच्याबरोबर हे कधी होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. आम्ही त्यांना स्वयंसिद्ध बनवण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं जे आलेलं आहे ते आमच्या 4 पिढ्या संघाच्या आहेत. माझे आजोबा संघात होते, माझे वडील संघात होते, मी संघात आहे. तिथनंच आलेलं हे जे काही आहे, बाळकडू आम्ही पीत आलेलो आहे, तेच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. शिवाजी महाराजांचे जे काही आमच्यावरती विचार आमच्या मनात कोरले गेलेले आहेत ते आम्हाला तिथनच मिळालेले आहेत. आम्ही तिथे जात होतो, तिथे ज्या काही गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या, त्यामुळे आज हे काय जे काही करतोय ते सगळं चालू आहे. शस्त्रविद्या असेल, राजवर्षा प्रोडक्शन्स असेल, चित्रपट निर्मिती असेल, या व्यतिरिक्त अजून एक शास्त्र मला खूप जास्त आवडतं, ते म्हणजे हस्तशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र. मी स्वतः फार्मिस्ट आहे. मी 2014 साली हस्तसामुद्रिक शास्त्री ही पदवी मिळवलेली आहे आणि 2014 ते 2025 मी रेग्युलर प्रॅक्टिस करतोय. घटना घडत असतात, पण त्या का आणि कशा या मागचा जो काही एक संशोधन आहे, त्या संशोधनामुळे मला खरं तर या विद्येची गोडी लागली. माणसाच्या हातात प्रत्येक घटना लिहिलेली आहे आणि ती तशीच्या तशी घडते हे जेव्हा मला हातावरनं कळायला लागलं, त्यानंतर पुढचे निर्णय कसे घ्यायचे किंवा चित्रपट निर्मितीमध्ये कुठला चित्रपट निवडायचा, कुठला चित्रपट नाही निवडायचा, कुठला चित्रपट कधी करायचा, कुठला डिसिजन कधी नाही घ्यायचा, या गोष्टी मला खरं तर या विद्येमुळे खूप जास्त सोप्या पद्धतीने समजायला लागल्या. आणि आतापर्यंत जवळपास 3,000 ते 3,500 क्लायंट्स माझे झालेले आहेत. बरेच रिव्ह्यूज येत असतात, पण खरं तर हे सगळं जे आहे ते शास्त्राची कमाल आहे. याच्यात प्रद्युत पेंढारकरचं असं वैशिष्ट्य काही नाही. माझे वडील पत्रिका बनवायचे, त्यांच्याकडनंच हा आलेला वारसा आहे. माझं शिक्षण याचं प्रॉपर झालेलं आहे. मी 3 वर्ष शिकलो आणि मग याची प्रॅक्टिस चालू केलेली आहे. मूर्ती बनवायची म्हणजे समकालीन पेहराव कसे होते, समकालीन दागिने कसे होते किंवा त्यावेळेची परिस्थिती कशी होती, या सगळ्याचा विचार करावा लागतो. तुम्ही जर ही मूर्ती जरी बघितली आमची, तरी याच्यातल्या कड्याची जी वरची पिन आहे किंवा कड्यावरची जी फिरकी आहे ती सुद्धा तुम्हाला बारीक त्याचं काम दिसेल असं याच्या मागे पूर्ण काम आहे. चित्रपटातलं काम जर तुम्ही म्हणाल तर प्रोडक्शन हाऊस चालू करणं, म्हणजे एखादं गोष्ट चालू करणं सोपं आहे, त्याच्यानंतर ते सलग 5 वर्ष चालू ठेवणं या सातत्यामागे खरं तर कष्ट आहेत. म्हणजे कुठला चित्रपट निवडायचा, त्या चित्रपटातनं हा सगळा पैशाचा विषय, आर्थिक विषय, टाकलेले पैसे सुटणार आहेत का, त्याच्यासाठीचं जे बॅकग्राऊंड काम असतं त्याला खूप जास्त कष्ट लागतात. चित्रपटात दाखवताना कुठली कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, कुठलाही चुकीचा संदेश जाऊ नये याचा पूर्ण विचार करावा लागतो. आणि त्या अनुषंगाने चित्रपट निर्मितीसाठी जवळपास एक पिक्चर बनवण्यासाठी साधारण 8 महिने ते 1 वर्षाचा कालावधी पूर्ण जातो.
म्हणजे एक हिस्टॉरिक असेल तर त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला होता, म्हणजे शेर शिवराजसाठी अभ्यास कितपत केला होता तुम्ही? अगदी खरं सांगायचं तर निर्माता म्हणून माझा एवढं खरं तर निर्माता म्हणून अभ्यास करावा लागत नाही हिस्ट्रीचा. ते आमचा दिग्दर्शक जो होता दिग्पाल लांजेकर त्यांनीच त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. त्याचा अभ्यास होता, त्याचीच मांडणी होती. पण नक्कीच आर्थिक स्वरूपातली जी काही गणितं होती, आर्थिक अभ्यास जो होता तो आम्ही केला होता. शेर शिवराज पिक्चर काढणं हे खूप तसं रिस्की होतं. जसं मी मगाशी सांगितलं की अफजल खान वधाचं पोस्टर लावणं याच्यावरनं सुद्धा गुन्हे झालेले, दंगली घडलेले आहेत. अशामध्ये अफजल खान वध चित्रपटात दाखवणं हे तसं खूप रिस्की होतं आणि पहिलाच आपला चित्रपट असा असणं, त्या ह्याच्यात दिग्पाल लांजेकर सारखा दिग्दर्शक मिळाला जो खूप अभ्यासू होता, अभ्यासू आहे, आणि त्यांनी त्याच्या अभ्यासाने ते सगळं मांडलं. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी झाली नाही आणि तुमच्या सर्वांसमोर आम्हाला तो चित्रपट मांडता आला. मग मला सांगा, जेव्हा तुम्ही राजवारसामध्ये एखादी मूर्ती घडवता तेव्हा तुम्ही कितपत अभ्यास करता, प्रत्येक दागिनेचा म्हणा, पोशाखचा म्हणा, ते तुम्ही कसं शक्य करता तुमच्या हेक्टिक रुटीन मधून? तसेच समकालीन पुरावे असतात, समकालीन चित्र असतात, समकालीन चित्रांचा अभ्यास केला जातो. चित्रांमध्ये काय प्रकारचे दागिने आहेत, काय प्रकारचे दागिने तेव्हा असू शकतात, याचा सगळ्याचा विचार होतो. त्याच्यानंतर चेहऱ्यावरचे हावभाव जे आहेत ते मात्र महाराजांना त्यावेळेला काय वाटत असेल ह्या भावना पहिले आपल्या मनात येतात. त्या आपल्या मनात आलेल्या भावना चेहऱ्यावरती उतरवण्याचं काम आपण डिझायनर कडनं करून घेतो. म्हणजे तुमच्या डोक्यात आधीपासून ती छायाचित्रण असतं की ते कसं असलं पाहिजे, कसं नसलं पाहिजे? तुम्ही जो आता प्रश्न विचारलात मला की मूर्ती बनवताना त्याच्या मागचा अभ्यास कसा असतो, काय असतो, तर आताही मी तुमच्या समोर एक मूर्ती दाखवतो. कृष्णाची मूर्ती आहे. कृष्ण प्रत्येकासाठी खरं तर वेगळा आहे, पण आपल्याला कृष्णाच्या बाबतीत काय काय दिसतं तर मी ते या मूर्तीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्याकडे बासरी सुद्धा आहे आणि सुदर्शन चक्र सुद्धा आहे. म्हणजे तो गोड बोलू देखील शकतो आणि लढू सुद्धा शकतो. त्याच्या हातात, त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आहे. म्हणजे त्याला सगळं माहिती आहे, पण तो सगळ्या गोष्टी फक्त बघतोय आणि वेळ आल्यावरच तो काय काय ऍक्शन घ्यायची तो घेणार आहे. या सगळ्या भावना, त्या सगळे डिटेलिंग आम्ही या मूर्तीमध्ये आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे शांत चेहरा पण त्याच्या मागे चाललेले विचार, हातात शस्त्र आणि विद्या किंवा शस्त्र आणि कला, या दोन्ही गोष्टी, म्हणजे असा बारीक अभ्यास त्या प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक प्रतिकृतीमध्ये असतो. ज्या आपल्या मनातल्या भावना त्याच इथे मूर्तीमध्ये रूपांतरित होतात. म्हणजे एकंदरीत तुम्हाला जो संदेश द्यायचा असतो तो एका मूर्तीद्वारे तुम्ही देता. येस, आपण नक्कीच असं म्हणू शकतो की संदेश द्यायचा असतो. जसं ही मूर्ती आहे, इथं महाराज राज्याभिषेकाला चाललेले आहेत, त्यांनी आपले बरेच साथीदार गमावलेले आहेत. त्यांनी एक 5 पातशायांना हरवून ते छत्रपती, पहिले मराठा छत्रपती बनतायत, त्यांच्या चेहऱ्यावरती कसा भाव असेल तो अभ्यास करणं. म्हणजे तुम्हाला त्याचे डिटेलिंग, म्हणजे कपडे असतील, दागिने असतील, ते त्याचे संदर्भ मिळू शकतात, पण त्यांचा चेहरा कसा असेल, त्यांचे हावभाव कसे असतील, त्यांच्या मनातल्या भावना कशा असतील, याचा संदर्भ कुठेच मिळणार नाहीयेत. ते हावभाव किंवा त्या भावना चेहऱ्यावरती आणण्यासाठी त्या भावना पहिले आपल्याला जगाव्या लागतात, ती सिच्युएशन आपल्याला जगावी लागते, मग त्या भावना तिथे उतरतात. आमचा डिझायनर जो आहे प्रसाद कुरे आणि चिन्मय ब्रह्मे, हे ते काम खूप लीलया करतात. आणि हे जे पूर्ण दालन तुम्हाला दिसतंय हे खरं तर अख्खं दालन त्या दोघांनीच बनवलेलं आहे. डिझायनिंग जे आहे ते अख्खं त्यांचं आहे. पीओपी काम असेल किंवा फायबर काम असेल, हे सगळं काम जे आहे ते त्या दोघांनीच केलेलं आहे. सर, जर आता महाराज अस्तित्वात असते तर महाराष्ट्राचे डायनॅमिक्स काय असते आणि आता सध्याची परिस्थिती काय असते? आत्ता महाराज असते तर मी एवढंच म्हणतो की महाराष्ट्र जगात क्रमांक 1ला असता. जे काही आता दूषित वातावरण आहे, जाती जातींमध्ये असेल किंवा
जे काय दूषित वातावरण आहे ते अजिबात नसतं आणि काही गोष्टींना ही हुकुमशाहीच लागते, राजाच तिथे लागतो. लोकशाहीमुळे डिसिप्लिन आलंय असं कधीच होत नाही. डिसिप्लिन हवा असेल तर त्याला राजाच पाहिजे आणि त्याच्यात जर शिवाजी महाराज असते तर रांझ्याचा पाटील जसा कापला गेला, जसा त्याचा चौरंगा झाला, तसे आतापर्यंत जे काही नराधम आहेत ते राहिलेच नसते. सर, जर तुम्ही आता प्रयत्न करताय महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा, तर तुमचं नेतृत्व आता पुढे कसं असणार आहे? काय गोल्स आहेत तुमचे? काय विचारसरणी आहेत आता गोल्स जर म्हणाल तर 2-3 प्रकारचे गोल्स आहेत. एक तर महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा जो विषय तो जे आहे ते महाराजांचे वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट निर्मिती करणं, मग ते बैरजी नायकांवरती असेल, रामसेज असेल किंवा असे अनेक विषय हातात घेऊन त्याच्यावरती नवीन नवीन चित्रपट आणणं. कारण तुम्ही छावाचंच उदाहरण घ्या, संभाजी महाराजांचे हाल करून त्यांना मारण्यात आलं हे आपण पुस्तकात वाचलेलं आहे, पण आत्ताची मुलं कुठं वाचणार ते? आत्ताच्या मुलांना ते फक्त आणि फक्त चित्रपटात दाखवलं गेलं तरच कळणार आहे, किंवा त्याच्यावरती शॉर्ट रील्स असतील, शॉर्ट व्हिडिओज असतील, असे जर बनवले गेले तरच ते मुलांपर्यंत पोहोचणार आहे. आत्ताची मुलं ना छावा पुस्तक वाचणार आहेत ना कुठली कादंबरी वाचणार आहेत. त्यामुळे त्यांना जर हे समजवायचं असेल की आपण आज हिंदू म्हणून का आहोत, आपण हिंदू म्हणून आहोत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्यासारख्या असंख्य मावळ्यांमुळे, त्यांच्यामुळे आज आपण हिंदू म्हणून आपलं नाव सांगू शकतोय. त्यामुळे त्यांचा जर इतिहास लोकांना सांगायचा असेल तर तो फक्त आणि फक्त चित्रपट माध्यम किंवा दृश्य स्वरूपात, मी म्हणत नाही फक्त चित्रपटच, मग ती वेब सिरीज असेल, सिरियल असेल किंवा कुठलंही दृश्य स्वरूप, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. मग त्या काळी लिखाण खूप महत्वाचं होतं. पोवाडे, गाणं, लोकसंगीत हे खूप महाराज काय म्हणतात त्याला, हे करायचे, प्राधान्य द्यायचे. आत्ताच्या काळी त्या गोष्टी खूप पाठचारीला चालल्यात की पोवाडे फार कमी लोक पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, किंवा जे लोकगीत असेल, काही असेल, ते खूप कमी त्याला महत्व दिला जातोय. तर तुम्ही त्या अँगलला कितपत महत्व द्या? लोकसंगीत असेल, लोकगीत असेल, कुठलाही प्रकार जो आहे त्याच्यातनं काही ना काहीतरी उद्देश म्हणजे संदेश दिला जायचा, काही ना काहीतरी त्याच्यातनं सांगितलं जायचं. पण आत्ताची गाणी जर तुम्ही बघाल त्याच्यातनं संदेश असा काही जात नाहीये. त्यामुळे आपण तशाच प्रकारच्या गाण्यांची निर्मिती कशी करता येईल? तुम्ही जर शेरशिवराज बघितला असेल किंवा सुभेदार बघितला असेल, दिग्पाल लांजेकरांनी जी गाणी लिहिली आहेत त्याच्यात काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच संदेश, तीच कला म्हणजे दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटांचं एक वैशिष्ट्य असं कुठला ना कुठला तरी एक लोककलेचा प्रकार, मग ते भारुड असो किंवा पोवाडा असो, त्यांच्या प्रत्येक चित्रपटात असतो. तोच वारसा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. मग आता तुमचं शिवजयंतीचं काय नियोजन आहे? तुम्ही शिवजयंती ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं? तुम्ही काय सांगाल त्यामध्ये? आणि किती प्राधान्य लोक आता देत आहेत शिवजयंतीला आणि कशा पद्धतीने दिलं पाहिजे? खर तर एक शिवजयंती हा एक विषय असा झाला ना की त्याच्यात पण वाद आहेत. म्हणजे तारखेची करायची, तिथीची करायची का पारंपरिक करायची, जी अक्षय तृतीयेला येते. माझ्या मते खरं तर 365 दिवस शिवाजी महाराजांचे आहेत. रोज जरी शिवजयंती केली तरी हरकत नाहीये. पण मी ऍज अ पर्सन जर विचार केला तर मी तिथीची शिवजयंती मानतो, कारण मी स्वतः पंचांग बघणारा किंवा शास्त्र बघणारा आहे. त्यामुळे जर महाराजांनी स्वतःचं राज्य, स्वराज्य चालू केलंय, जर त्यांनी स्वतःचं चलन चालू केलं तर त्यांची जयंती ही त्यांच्या कॅलेंडर प्रमाणे किंवा त्यांच्या दिनदर्शिकेप्रमाणे व्हावी अशी माझी इच्छा आहे. महाराजांनी कधीच सोमवारी मला किंवा 1 तारखेला मला काहीतरी करायचं म्हणून केलं नसणार आहे. त्यांनी प्रथमा, द्वितीया, तृतीया
ह्या तिथी बघूनच कामं केलेली असणार आहेत. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा सुद्धा तिथीने व्हावा असं माझं पर्सनल मत आहे. राजवारसामध्ये आम्ही इथे शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा दर्शनासाठी उद्या तारखेने शिवजयंती आहे 19 फेब्रुवारी, त्या दिवशी पण ठेवतोय आणि ही इथे सतत असणार आहे. तेव्हा ज्यांना ज्यांना त्याचा दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे ते इथे येऊन घेऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गावरती असलेल्या पायाच्या ठसाची प्रतिकृती आपण इथं दालनामध्ये आज शिवजयंती निमित्त ठेवलेली आहे. तुम्ही दर्शनासाठी इथे आजही येऊ शकता आणि याच्या पुढे ती दर्शनासाठी इथेच असणार आहे. तुम्ही त्यामुळे दर्शनासाठी इथे कधीही येऊ शकता. राजवारसा आर्टिफॅक्ट्स हे दालन चिंचवड गावात मंगलमूर्ती वाड्यासमोर आहे. महाराजांचा असा कोणता सल्ला आहे किंवा म्हण आहे जी प्रत्येक मुलांनी किंवा मुलीने त्यांच्यामध्ये रुतली पाहिजे, ज्याच्याने त्यांचं फ्युचर खूप चांगलं घडू शकतं किंवा त्यांच्या मनात अशी ती बसली पाहिजे, ज्याच्याने ते काही असं नेगेटिव्ह कामं किंवा वाईट मार्गीत नाही लागणार? महाराजांचा एक खूप एक चांगला गुण आहे जो मला कायम आवडतो आणि मी तो पाळण्याचा प्रयत्न करतो. योग्य वेळेची वाट बघा. अफजल खान स्वराज्यावरती धावून आला होता. त्यांनी वाटेत तुळजाभवानीचं मंदिर पाडलं, पंढरपुरातलं मंदिर पाडलं, पण महाराजांनी आतताईपणा करून त्याच्यावरती चाल करून नाही गेले. त्यांनी वेळेची वाट बघितली आणि घटना घडवून आणली. कुठली घटना घडत नाही, घटना घडवून आणली महाराजांनी. अफजल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी आणलं, तो आला नव्हता, त्याला आणलं गेलं होतं आणि त्याला मारलं. योग्य वेळेची वाट बघा. योग्य घटना घडवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते करा. मला असं वाटलं किंवा याचा मला खूप राग आलाय, काही करू नका, संयम राखा. महाराज स्वतः राजे असून जर संयम बाळगू शकतात तर आपण संयम बाळगलाच पाहिजे. त्यांच्याकडे काही हजारांची लाखोंची फौज होती तरी पण ते संयम बाळगू शकतात. आपल्याकडे काही नसताना आपण आतताईपणा करणं टाळलं पाहिजे. संयम ठेवा, गोष्टी बरोबर घडतील. महाराजांची हीच शिकवण मला खूप जास्त आवडते आणि मी ती पाळण्याचा प्रयत्न करतो. ती तुम्ही देखील पाळावी एवढीच माझी इच्छा. लवकरच नवीन चित्रपट, नवीन मूर्त्या आणि अजून बरंच काही नवीन घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे. चिंचवडमध्ये असलेल्या या दालनाला नक्की तुम्ही भेट द्या आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. धन्यवाद.